नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन आणि कापूस 2023मध्ये तुम्ही ई-पीक पाहणीद्वारे सोयाबीन आणि कापूस त्याची जर नोंद केलेली असेल किंवा नसेल तरी तुम्हाला तुमच्या जर सातबाऱ्याला जर सोयाबीनची नोंद असेल तरच तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्हाला त्याचा अनुदान मिळण्यासाठी करायचं काय आहे तर ते तुम्हाला मी सविस्तर असे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमचं या सोयाबीन आणि त्याचं अनुदान येण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं आधार सीडिंग असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आधार सीडिंग कसं करायचं तर आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला UIDच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते आधार सेटिंग चेक करायचं आहे। जर आधार सेटिंग ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे ॲक्टिव्ह आहे तिथं वर बँक दिली जाईल, त्या बँकेला तुमचा 5,000चा हप्ता पडणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरला 10,000 रुपये असं शासन अनुदान देणार आहे। त्याचपूर्वी जर मित्रांनो तुमचं 20 गुंठ जर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना तुम्हाला शासन प्रति 20 गुंठ्याला 1,000 रुपये असं अनुदान देणार आहे। तरी तुम्हाला तुमचं क्षेत्र किती आहे त्याच्यावर तुम्ही आकडेवारी करून तुमचं अनुदान तुम्हाला किती येऊ शकतं ते तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, नवीन GR नुसार तुम्हाला प्रति हेक्टरी 5,000, 2 हेक्टरला 10,000, 3 हेक्टरला 15 आणि 4 हेक्टरला 20,000 असं अनुदान तुम्हाला तुमच्या अकाउंटला पडणार आहे असं सांगितलं जात आहे। तर मित्रांनो, ही बातमी खरी आहे का खोटी आहे तर तेच आपण जाणून घेऊयात एका GRमध्ये। तर मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुरवणी मागणीद्वारे 4194 म्हणजे 4194.68 कोटी निधीपैकी 2,515.80 कोटी निधी सन 2024-25मध्ये वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय 3 सप्टेंबर 2024 रोजी प्राप्त झालेला आहे। तर मित्रांनो, 2023मध्ये हंगामामध्ये सोयाबीन प्लस कापूस या दोन पिकासाठी उत्पादन शेतकऱ्यांना 20 गुंठ म्हणजे 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी तुमच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादित असं अर्थसहाय्य यावे। यासाठी तुम्हाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.38 कोटी व सोयाबीन उत्पादकासाठी शेतकऱ्यांसाठी 2,646.38 कोटी असा एकूण 4,194 रुपये 94.68 कोटी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार तुम्हाला अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय तुम्हाला प्राप्त झालेला असून तुम्हाला हा हप्ता तुम्हाला 10 तारखेच्या आसपास तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्हाला याचा परिचय तुम्ही मागणी करू शकता, त्यानुसार तुम्हाला DBT हस्तांतर म्हणजे तुमच्या अकाउंटला हा हप्ता तुमच्या डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे। तर त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्हाला तिथं आयुक्तालय स्तर कृषी आयुक्त म्हणजे कृषी कार्यालय आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत योजना राबवली झालेली आहे। त्यानुसार तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका। धन्यवाद।